नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत करतो। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांनी महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला। मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सुधारासाठी त्वरित पावले उचलण्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांची मागणी। SC/STचा निधी कर्नाटकात काँग्रेसने 25,000 करोड रुपये इतरत्र वळवला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भाजपने 7,000 करोड रुपये निधी हा इतर योजनांसाठी वळवला आहे। ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांचा राहुल गांधी आणि भाजपवर निशाणा। राजेंद्र पातोडे यांची राहुल गांधी यांच्यावर SC/STचा निधीच्या वळवणीबद्दल टीका। काँग्रेस आणि भाजपवर निधी इतरत्र वळवल्याचा केला आरोप। बाबासाहेबांना मुंबई आणि भंडाऱ्यात 2 वेळेस पराभूत करणारी काँग्रेस आहे। संविधान लिहिलेले असताना हिंदू कोडबिलासाठी बाबासाहेबांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। हा छळ करणारी काँग्रेस होती। राजेंद्र पातोडे। नांदेडमध्ये भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 9 जणांच्या मृत्यूची शक्यता। पुण्याच्या ससून रुग्णालयामधील लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं। अधिकारी सुरेश बोनावळे आणि जयंत चौधरींना 1 लाख रुपयांची लाच घेताना केली होती अटक। राज्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत। धन्यवाद।